सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्रीगणेश जी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या सांसारिक सुख सुविधांमध्ये वाढ करणारा ठरणार आहे. आज तुम्हाला काही नवीन कामांमध्ये रुची जागृत होईल. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला गुप्तता राखावी लागेल, अन्यथा समस्या उद्भवतील. वैयक्तिक कामामध्ये तुमची आवड वाढेल. आज तुम्हाला मोठा फायदा मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत नात्यातील दुरावा दूर होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्रीगणेशजी सांगतात की पार्टनरशिपमध्ये काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भावांमध्ये बंधुत्वाची भावना मजबूत होईल. भावनिक बाबींवरती तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल. करिअरबाबत मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुमचा विश्वास आज दृढ होईल. काहीतरी मोठं तुम्ही साध्य करू शकता. पार्टनरशिपमध्ये काम करण्यात तुम्हाला अधिक आवड असेल. काही नवीन संपर्क तुम्ही आज जोडाल. कामामध्ये बढती मिळाल्यानं तुम्हाला आज आनंद होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. नवीन मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबियांसोबत फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. एकामागून एक फायदेशीर संधी तुम्हाला मिळतील, ज्याचं अनुसरण तुम्ही करू शकता आणि चांगला नफा मिळवण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. घरात आणि बाहेर तुम्ही संतुलन राखा. तुमच्या आयुष्यामध्ये आज थोड्याफार समस्या येतील. बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवा, जेणेकरून त्या समस्या सोडवल्या जातील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्रीगणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कलात्मक कौशल्य तुमचं सुधारेल. तुमच्याबद्दलचा लोकांचा आदर वाढेल आणि आर्थिक कामांना तुमच्या चालना मिळेल. सासरच्या लोकांशी वाद घालणं टाळा. तुमचे मतभेद होऊ शकतात. मित्राच्या मदतीनं गुंतवणूक केल्यास फायदा होईल. प्रवास घडण्याची शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावध आणि सतर्क राहण्याचा दिवस आहे. शहाणपणानं आणि समतोल राखून पुढे गेल्यास तुमच्यासाठी ते चांगलं राहील. तुम्ही पारंपरिक कामामध्ये व्यस्त राहाल. गुंतवणुकीशी संबंधित काही बाबींमध्ये तुमची प्रगती कमी होईल, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. कामामध्ये निष्काळजीपणा दाखवू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही शनिदेवाचे दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्रीगणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांसाठी चांगला दिवस आहे. मोठं उद्दिष्ट साध्य झाल्यावरती तुम्ही आनंदी व्हाल. महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. कोणतंही जोखमीचं काम तुम्ही करू नका. आज तुम्ही अडचणीमध्ये सापडाल. घरात किंवा बाहेर दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. नवीन संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत तुम्ही शॉपिंगला जाल, ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सोपवलेलं काम तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. विविध कामांमध्ये तुमची रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कोणत्याही प्रवासाला जाताना आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये तुमचा विजय होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप फलदायी ठरणार आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश स्तोत्राचं पठण करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. दीर्घकालीन योजना तुम्ही आज पुढे करून जाल. भावांकडून तुम्हाला मदत मिळेल. काही प्रकरणांमध्ये तुम्ही संकोच न करता पुढे जाल. व्यवसायामध्ये काम पुढे ढकलू नका. तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे अडथळे जे असतील ते दूर होतील. निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे तुम्ही लक्ष द्याल. तुम्हाला अडचणी येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजून राहील. तुम्ही तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनं थोडा कमजोर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांवरती आज विचारपूर्वक विश्वास ठेवा. नवीन मार्गावर चालण्याची आज तुम्हाला संधी मिळेल. नात्यामध्ये काहीसा तणाव येईल. अनपेक्षित परिस्थिती तुमच्या समोर उभी राहील. आज तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रात्री कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. तुमच्या जुन्या कामांना गती मिळाल्यानं तुम्ही आनंदित व्हाल. विचारपूर्वक जमीन, वाहन, घर इत्यादी आज तुम्ही खरेदी कराल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास राहील. सर्वांना तुम्ही सोबत घेऊन राहाल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये काम करताना तुम्ही जोडीदारावरती लक्ष ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूचं नामस्मरण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक जीवनामध्ये आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल राखायलाच हवा. भविष्यासाठी बजेट बनवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी जास्त चांगलं होईल. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. कोणीतरी तुम्हाला त्रास देईल. काही लोकांशी सावधगिरी बाळगणं चांगले राहील. नातेसंबंधांमध्ये समन्वय साधा. महत्त्वाच्या कामांवरती लक्ष द्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्यावरती एखाद्या गोष्टीचा ताण येईल, त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. विचार चांगला आज ठेवा, जेणेकरून त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. असंच रोज नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.